नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला हॉटेलसारखी अंडा ग्रेव्ही बनवून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य बघा। ते 3 कांदे घेतलेले आहेत बघा, असे मोठ्या आकाराचे 2 आहेत आणि हा बारीक आहे एक मोठ्या आकाराचा टमाटर घेतलेला आहे। एक गड्डीपेक्षा थोडासा जास्त लसूण घेतलेला आहे। एवढा आल्याचा तुकडा घेतलेला आहे। 7 काजू घेतलेले आहेत, भिजत घातलेले आहेत आणि 1 चमचा मगज घेतलेला आहे। कांदा कापून घेतलेला आहे आणि बघा हे आल्याचे पण पातळ तुकडे करून घेतले। तर हा एक जागी एवढा मसाला मी मिक्सरला बारीक करणार आहे। हे टमाटर मी चॉपरला बारीक करणार आहे आणि हे जे काजू आणि मगज आहे हे वेगळं मी मिक्सरला बारीक करणार आहे। कांदा बारीक करून घेतलेला आहे, टमाटर बारीक चॉपरला करून घेतले आणि मगज आणि काजू मिक्सरला बारीक केलेत। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तर तेल मी 1 पळी टाकणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेले आहे, छोटा 1 चमचा बघा भरून जिरं घेतलेलं बघा, अशा आकाराचा चमचा। आणि जिरं चांगलं पहिलं भाजून देऊया। जिरं चांगलं भाजलेलं आहे, 2 तेजपत्ते छोट्या आकाराचे, 1 मसाला इलायची, अर्धा स्टार फूल घेतलेला आहे, 1 साधी विलायची, अर्धा इंच बघा हे दालचिनीचे तुकडे आहेत, पण त्याचे मी 2 तुकडे केलेले आहेत। 4 लवंगा आणि 4 मिरी घेतलेली आहे आणि हे हलकेसे आपण भाजून देऊया। साधारणसे भाजले गेलेले आहेत। आता त्याच्यामध्ये ही आपण जे मसाला केला होता तो बारीक टाकून घेऊया। कांदा, लसूण आणि आलं। गॅस आपला फास्ट आहे आणि त्याच्यावर आता ही पहिलं मिनिटभर परतून घेऊया। कांदा बघा असा कलर येस्तोवर आपल्याला हा भाजून घ्यायचा बघा, कशी मस्त अशी पेस्ट भाजली गेलेली, असा कलर चेंज होस्तोवर ही भाजून घ्यायचे। 1 ते 2 ते 3 मिनिटं लागले एकसारखं फास्ट गॅसवर मला परतायला। कढई अशा कधी पण ग्रेव्ही जेव्हा बनवतो ना तर कढई जाड बुडाची असावी, पातळ बुडाची नसावी, कारण खाली वगैरे लागतं आणि ह्याला काय आहे माहिती आहे का, जास्त वेळ लागतो बनवायला। तर ही जी आपण ग्रेव्ही बनवतो ना ती 10 ते 12 दिवस फ्रीजमध्ये ठेवून कधी पण आपण वापरू शकतो। आता ह्याच्यामध्ये हे टमाटर जे बारीक केले मी ते टाकून घ्यायचं। आता ह्याला ना आपल्याला पूर्णपणे तेल सुटस्तवर एकसारखं फास्ट गॅसवर परतून घ्यायचे। ही जी आपण कांदा, टमाटर वगैरे बाकीचं साहित्य टाकलेले चांगलं भाजून घेतलेलं आहे, अशा प्रकारे भाजून घ्यायचं। ही ग्रेव्ही बनवायला कमीत कमी तरी फास्ट गॅसवर अर्धा तास लागतो एकसारखं जर तुम्ही केलं तर। आता ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य आपण टाकून घेऊया। गॅस बारीक केलेला आहे। आता मी थोडीशी एकदम हळद टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये आणि मिरची पावडर, हे तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे, तर 1.5 चमचा मी टाकलेली आहे, तुम्ही तिखटाप्रमाणे टाका। आता हे मिक्स करून घेते। ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं। आता ह्या ग्रेव्हीचं कसं असतं, ह्या ग्रेव्हीमध्ये जेव्हा तुम्ही भाजी बनवता कोणती पण त्या टायमाला चवीनुसार आपल्याला मिरची पावडर फक्त टाकायचे, थोडेफार गरम मसाले जर टाकले तर, म्हणजे धने पावडर वगैरे असं। तर बघा कलर किती छान असा आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मगज आणि काजूची जी पेस्ट केली होती मी थोडंसं पाणी टाकून ती टाकून घ्यायची आणि गॅस आता मीडियम करायचा आहे आणि ही एकसारखं परतून घ्यायचं। काजूची मगजची पेस्ट टाकल्यानंतर बघा ही चांगलं आपण परतून घेऊया, जेणेकरून ह्याला तेल सुटलं पाहिजे, अशा पद्धतीत परतून घ्यायचं। फास्ट गॅसवर बघा परतून घेतलं होतं तर असं एक तर तेल सुटलेलं आहे। आता गॅस मी बारीक करते, अशी मस्त अशी आपली ही ग्रेव्ही झालेली आहे। ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, जी मी 1च पळी तेल टाकलेलं आहे तर 2 पळी तेल टाकायला पाहिजे होतं। आता हे मी एवढा मसाला काढून ठेवणार आहे, तुम्हाला ह्याची मी परत चिकनची रेसिपी बनवून दाखवणार आहे। आपल्याला एवढा मसाला लागत नाही आणि जर तुम्हाला कुणाला जर ह्याच्या 4 रेसिपी बनवू शकतात बघा, जर तुम्ही सुट्टीच्या दिवशी बनवलं आणि जर ठेवलं तर ह्या ग्रेव्हीमध्ये 4 ते 5 रेसिपी बनवू शकतात। इतकी ग्रेव्ही झाली, कारण ही छोटा चमचा लागतो फक्त ग्रेव्ही। आता मी ह्यातली अर्धी ग्रेव्ही काढून ठेवते बघा, हे असं तेल सुटत जातं, गॅस बारीकच आहे। आपण ह्यातली अर्धी ग्रेव्ही काढून ठेवूया। एवढी ग्रेव्ही मी काढून पॅकबंद डब्यामध्ये थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहे। ग्रेव्ही कशात ठेवायची, कधी पण कोणत्या पण काचेच्या भरणीत ठेवायची, ही 15 ते 20 दिवस तुमची ग्रेव्ही टिकेल। जर अजून जर ह्यात तुम्हाला पाहिजे असेल ना तर थोडंसं तेल टाकून अजून जर बनवलं तरी चालू शकते। आता आपण अंडा ग्रेव्ही बनवून घेऊया। त्यासाठी बघा एवढा मसाला मी ठेवलेला आहे, गॅस बारीक केलेला आहे। तर ह्याच्यात काय काय साहित्य टाकायचं तुम्हाला लगेच दाखवते। ह्याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर टाकायचे आणि चवीनुसार तुम्हाला ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकायला लागणार आहे। गॅस बारीक करते, हे पहिलं मी हलवून घेते। मिरची पावडर आणि धने पावडर टाकल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये बघा एवढा गरम मसाला टाकायचा आणि एवढंच आपल्याला साहित्य टाकायचे, ह्याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही। मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे। तर ज्या मसाल्यामध्ये मी कांदा हे बारीक केलं होतं ना त्यात मी पाणी घेतलेलं आहे। आता हे हलवून घेऊया। आता ही मी 6 अंड्याचं तुम्हाला दाखवणार आहे, तर तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। तर मी अर्धा ग्लास पाणी ओतलं होतं छोट्या आकाराचा। आता हे पहिलं मिक्स करून घेते, गॅस बारीकच आहे। पाणी टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं ते एक तर घट्ट झालेलं आहे, गॅस बारीकच आहे। आता बारीक गॅसवर मी एक 5 ते 7 मिनिट मी झाकून ठेवणार आहे। झाकून ठेवलं होतं बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे, अशा प्रकारे सुटतं ते। आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे, कारण आपण ग्रेव्ही बनवताना पण मीठ टाकलं होतं। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, मीठ मिरची पावडर असं नंतर आपण चवीप्रमाणे टाकायचं।
आता ह्याच्यामध्ये अंडी टाकून घेऊया. अंडीला चीर पाडून घ्यायची छोटी छोटी. 6 अंडी टाकलेली आहेत आणि त्याच्यावर आता थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आता हे आपण हलवून घेऊया. पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. असं मिक्स करून घ्यायचं आणि परत आपल्याला एक 5 ते 7 मिनिट झाकून ठेवायचे. तेल बघा किती छान सुटलेलं आहे. कमी तेल टाकले तरी सुद्धा ग्रेव्हीला कसं जास्त तेल टाकतात, हे आपण 5 ते 7 मिनिट परत झाकून ठेवूया. बारीक गॅसवर झाकून ठेवलं तर बघा मस्त असं झालेलं आहे अंडा मसाला. आणि ग्रेव्ही किती बघा घट्ट झालेली अशा पद्धतीत होती आणि एक नंबर, हॉटेलपेक्षा चवीला एक नंबर लागणार. करून बघा. रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.